महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या करामतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आक्रमक पत्रकार परिषद घेऊन केली टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली। मंत्र्यांच्या करामतीवरून त्यांनी थेट सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी देखील केली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई ते कराड अशी भव्य रॅली काढली होती। त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली। सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर टीकेची तोफ डागत मंत्र्यांच्या करामतीवर भाष्य केले। माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याची वक्तृत्व आहे, गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे। पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो। मला माहीत नाही त्यांनी का राजीनामा त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का नाही घेणार, पण आता ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे। जर आपण बघितलं तर या असलेल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित बहुमत असताना सुद्धा, पाशवी बहुमत असताना सुद्धा जे सरकार ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणाने काम करतं आहे, ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या आवारामध्ये सुद्धा गुंडागिरी होते, बाहेरसुद्धा गुंडागिरी होते, कोणाला कोणाचा धाक राहिलेला नाही, कोणाला कोणाची भीती राहिलेली नाही। जर प्रमुखाचंच त्या ठिकाणी वर्चस्व राहिलं नाही तर मला वाटतं की हा अशा प्रकारचा अस्थिरपणा किंवा बेतालपणा हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहायला मिळेल। आणि म्हणून अनेक प्रकरणं अनेक मंत्र्यांची आहेत। मागच्या वेळेला आमच्या कालावधीमध्ये जर अशा प्रकारचं कुठली घटना घडली तर त्वरित राजीनामा देण्यासाठी मागणी व्हायची आणि सरकारच्यामध्ये असलेले आमचे नेते संवेदनशीलपणाने ते राजीनामा घेत होते। आता मला वाटतं की तो प्रकार आता संपलेला आहे। जर खरंच सरकारला वाटत असेल की चुकीच्या पद्धतीने यामध्ये मंत्री काम करतात तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। भाजप ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले। भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची अद्याप प्रक्रिया सुरू झाली नाही, मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। मी स्वतः आणि खासदार उदयनराजे भोसले दोघेही भाजपचे पदाधिकारी आहोत, त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे साताऱ्यात निवडणुका लढवल्या जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। सातारा नगरपालिकेच्या वतीने राजवाडा परिसरातील जनावरांच्या दवाखान्याच्या जागेवर पार्किंग संकुल उभारण्यात येणार आहे, त्याची पाहणी मंत्री भोसले यांनी सोमवारी दुपारी 2:45 वाजता केली। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी साताऱ्यातील विविध विषयांच्या अनुषंगाने माहिती दिली। 2 दिवसांपूर्वी कास तलावातील पाणी पूजनाच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मिनिस्टर आहेत, ते बिझी आहेत असे म्हणत नगरपालिका निवडणुकीविषयी आपले मत व्यक्त केले होते। त्या अनुषंगाने पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री भोसले यांनी सविस्तर माहिती दिली। निवडणुका अजून जाहीर नाही आहे, त्यामुळे कुठल्याच निवडणुका जाहीर नाहीत। आत्ताची प्रक्रिया जिल्हा परिषद आणि ह्याची त्याची चालू आहे, त्यामुळे ज्या त्या वेळेला निवडणुका झाल्यावर मग पार्टी काय निर्णय घेते, भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवेंद्रजी वगैरे हे काय ठरवतात त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप ऐकून घ्या, मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये दोघेही पदाधिकारी आहे आणि इथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं पार्टीकडनं ठरवलं। बाबा, बिझी या शब्दाचा अर्थाचं विश्लेषण इथल्या पत्रकारांना करता येत नाही जिल्ह्यातल्या, तुम्ही कशा पद्धतीने बिझी आहात उदयनराजे असे म्हणालेले आहेत थोडं, त्यामुळे तुमच्याशी अजून चर्चा होऊ शकते नाही। पण मी परत सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल
भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, हे सगळ्या जिल्ह्याचं मिळून जो निर्णय घेतील, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका जे काय असेल, जो पक्षाकडनं निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करणार. तारळे प्रकल्पग्रस्तांचे शेरे 15 दिवसात उठवावेत. पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा जिल्हा परिषदेत झाली बैठक. पाटण तालुक्यातील तारळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठवण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेरे उठवण्याचे थेट निर्देश प्रशासनाला दिले. बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. तारळे प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रात 20 गावे येतात. यातील 11,922 खातेदारांच्या जमिनीवरील शेरे उठवले असून 4,951 खातेदारांच्या जमिनीवरील शेरे शिल्लक आहेत. हे शेरे येत्या 15 दिवसात उठवावे असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले. यावेळी तारळी प्रकल्पाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. गोळेवाडीतील कचरा डेपो प्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर विनाकारण टीका करू नका, माजी सरपंच शंकरराव गोळे यांचा इशारा. कोरेगाव नगरपंचायतीच्या गोळेवाडी येथील कचरा डेपो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर विनाकारण टीका केली जात आहे. ही टीका कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा गोळेवाडीचे माजी सरपंच शंकरराव गोळे यांनी दिला आहे. गोळेवाडी ग्राम संघर्ष समितीने नुकतीच सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ती अत्यंत अयोग्य आहे, असेही शंकरराव गोळे यांनी निदर्शनास आणून दिले. गोळेवाडी गावच्या घनकचरा संदर्भामध्ये काल परवा काहीतरी जिल्हाधिकारी कार्यालयात गावातील काही प्रमुख लोकांनी जाऊन निवेदन देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे. परंतु माननीय शशिकांत शिंदे साहेब यांच्यावर टीका करण्याचं त्या ठिकाणी जे काही काम करण्यात आलेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. घनकचरा कोरेगाव नगरपंचायतीचा जो आमच्या गोळेवाडी गावाच्या गायरांमध्ये टाकण्यात येत आहे किंवा चालू आहे ते काम चुकीचं आहे. एक महत्वाचं. दुसरं असं माझं म्हणणं आहे की मी गोळेवाडी ग्रामपंचायतच्या 15 एकर जिल्हाधिकारी साहेब अक्वायर करून नगरपंचायत दिले. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम झालेलं आहे. त्याला विद्यमान ग्रामपंचायत समितीची जी आहे आता त्यांनी ते प्रस्ताव दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं साहेबांनी ते तिथं मंजुरी करून दिलेली आहे आणि नगरपंचायतची मागणी आहे. एक. दुसरी गोष्ट, कोरेगाव नगरपंचायतचा जो काही घनकचरा आहे ती त्यांनी त्यांच्या ज्युरिडिशन मध्ये त्यांनी त्यांचा कचरा त्यांच्या ज्युरिडिशन मध्ये त्यांनी त्यांची व्यवस्था करावी. आमच्या गावामध्ये घनकचरा टाकण्याचं काम जे चालू आहे त्यांचं ते चुकीचं आहे. हा त्रास गोळेवाडी सुलतानवाडी या ग्रामपंचायतला 100% होणार आहे, हानिकारक आहे. त्यासाठी मी जे काय सांगणार आहे त्यात शास्त्रज्ञ असतील किंवा अनेक तज्ञ लोक तिथं सांगतील नेमकं काय चुकीचं काम होतंय ते कचरा टाकण्यामुळे. एक. दुसरी गोष्ट, गोळेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक त्या तत्कालीन जे कोण असतील किंवा विद्यमान असतील त्यांनी जे चुकीचा प्रस्ताव दिलेला आहे तो रद्द व्हावा. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेतली जाईल. आम्ही गोळेवाडीकरांनी एकदा कत्तलखाना रद्द केलेला आहे, गोळेवाडीच्या हद्दीत होणार आहोत. ते कचरा तर हा शून्य प्रश्न आहे, तो आम्ही 100% तो हाणून पाडू. ही काही किरकोळ बाब आहे. आणि माननीय शशिकांत शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यावर तुम्ही टीका करण्याचं कुणी काम करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर उभं राहून जर तुम्ही टीका करत असाल तर आपली पायरीवर एक सगळ्यात महत्वाची विनंती आहे, सूचना नाही. दुसरी गोष्ट, माननीय महेश शिंदे साहेब यांनी माझ्या गावामध्ये 6 कोटीचा निधी दिलेला आहे. ते अत्यंत माझे जुने मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. आम्ही जन्मापासून आम्ही चांगले सहकारी आहेत.
तर त्यांनी केलेलं काम चांगलं उत्कृष्ट आहे. आता गेल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये किंवा सगळ्यात महत्वाचं गोळेवाडीमध्ये सगळ्यात जास्त निधी देण्याचं काम केलेलं आहे ते महेश शिंदे साहेबांनी. महेश शिंदे साहेबांनी सर्वात जास्त निधी दिला. मी त्यांच्यावर काही टीका करणार नाही, ते माझे मित्र आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे विद्यमान चांगले मित्र आहेत. परंतु गोळेवाडीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे हात जोडून होते शशिकांत शिंदे साहेबांच्यावर अजिबात टीका करायची नाही. आणि सर्वात महत्वाचं गोळेवाडीच्या गायरांमधलं जे 5 एकर तुम्ही स्टेडियमच्या नावाखाली घेत आणि तिथं घन कचरा कोरेगाव नगरपंचायत टाकताय, हे काम चुकीचं आहे. एक दुसरी गोष्ट, कोरेगावातल्या तिळगंगा नदीचं जे काय निधी आला 150 कोटी, ह्यात शशिकांत शिंदे साहेबांचा निधी पाठवण्याचा काय प्रश्न नाही. सत्ता तुमची आहे, आमदार तुम्ही आहात, पालकमंत्री तुम्ही आहात, मंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, पंतप्रधान तुमचे आहेत, निधी तुम्ही आणलाय, तुम्हीच परत आणा, तुम्हीच करा, राहिलेली कामं पूर्ण करा, ही हात जोडून विनंती शंकर गोळे पाटील, सरपंच गोळेवाडी माझी.